महिषासुराचा जन्म कसा झाला, महिषासुराच्या आईचं नाव महिषी हे कसं पडलं, याचीच कहाणी आज आपण ऐकणार आहोत. तर महिषासुराची आई एक गंधर्व कन्या होती आणि ती गंधर्व कन्या ही अप्सरांपेक्षाही खूप सुंदर होती. पण तिच्याबरोबर नक्की काय घडलं? नमस्कार, भटकंती आणि बरंच काही मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गंधर्व कन्येबरोबर नक्की काय घडलं? गंधर्व कन्या एकदा तलावात तिच्या मैत्रिणींसह पाण्यात खेळत होती आणि खेळता खेळता तिची नजर ध्यानासाठी बसलेल्या ऋषीमुनींवर पडते आणि गंधर्व कन्येच्या मनात एक खोडकर युक्ती येते. त्याच वेळेला ती ऋषीमुनींच्या जवळ जाते आणि तलावातलं चिखलयुक्त पाणी तिच्या मैत्रिणींसह त्या ऋषीमुनींच्या अंगावर उडवायला सुरुवात करते. त्याचबरोबर ऋषीमुनींची तपस्या भंग होते आणि क्रोधात येऊन ऋषीमुनी गंधर्व कन्येला शाप देतात. ते असं म्हणतात की हे गंधर्व कन्या, तू जाणून बुजून चिखलयुक्त पाणी माझ्या अंगावर उडवत आहे, त्यामुळे माझी तपस्या भंग झाली. असं कृत्य तर एक म्हैसच करते, म्हणूनच आजपासून तू म्हैशीचं रूप घेशील. हे ऐकताच गंधर्व कन्या घाबरून जाते आणि ऋषी मुनींजवळ विनवण्या करते की तुम्ही शाप मागे घ्या. परंतु ऋषी मुनी म्हणतात की तू दिवसभर म्हैशीच्या रूपात दिसशील आणि रात्र झाल्यावर तू अर्ध म्हैशी होशील. आणि जेव्हा तू एका बाळाला जन्म देशील तेव्हाच तू या शापापासून पूर्णपणे मुक्त होशील. असा उशाप देऊन ऋषी मुनी तिकडून निघून जातात आणि तेव्हापासून गंधर्व कन्येला नाव पडलं महिषी. ऋषी मुनींच्या उशापामुळे गंधर्व कन्या ही दिवसा म्हैस आणि रात्री अर्ध म्हैशीच्या रूपात फिरू लागते. एकदा जंगलामध्ये रंभराजा हा रात्री फिरायला आला असतो आणि त्याच वेळेला त्याची नजर म्हैशीवर पडते. तो आश्चर्यचकित होतो. तो म्हैशीला जाऊन विचारतो की तुमचं अर्ध अंग स्त्रीचं आहे आणि अर्ध अंग म्हैशीचं, हे कसं काय झालं? तेव्हाच म्हैशी आपल्या बरोबर झालेला सगळा प्रकार राजा रंभला सांगते. राजा रंभ हा म्हैशीच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या मिलनाने महिषी ही गर्भवती राहते. काही काळानंतर राजा रंभ हा देवांवर आक्रमण करतो आणि त्याच युद्धात तो मरण पावतो. त्याचे शव बघून महिषी ही जोर जोरात रडू लागते आणि ती एका पुत्राला जन्म देते. त्याचबरोबर ती तिच्या शापापासून पूर्णपणे मुक्त होते. असा झाला महिषासुराचा जन्म. तो कधीही म्हैशीच्या रूपात दिसत होता तर कधीही असुराच्या रूपात दिसत होता. असेच काही एपिसोड तुम्हाला बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भटकंती आणि बरंच काही. धन्यवाद.